रवींद्र चव्हाणांनी शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय। सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजित थरवळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले हे सुद्धा भाजपात आले। डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मते सामाजिक असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो, अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास देसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाजहिताचं काम करणारे असे एक कार्यकर्ते आहेत। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं आणि आज डोंबिवलीतील एक कुशल नेतृत्व आणि देसलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देसले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केलेला। मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो आणि हे तर आता सुरुवात आहे, आता इलेक्शन अजून लागायचे आहे, अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। दरम्यान या पक्षप्रवेशावर संजय शिरसाटांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चालली त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। दरम्यान या पक्षप्रवेशावर शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी काय म्हटले बघूया। या फक्त बातम्या आहे, कपोकल्पित बातम्या आहे। काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इकडनं तिकडे पक्षबदल हे करत असतात, परंतु शेवटी ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही या जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि आज उपमुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शिवसैनिकांनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतायत, हा जिल्हा जो आहे तो आधी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। कोणी कितीही इकडनं तिकडे उड्या मारल्या तरी एकनाथ शिंदे साहेबांना आणि आम्ही शिवसेनेला काही फरक पडणार नाही। या सर्व महापालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।